नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पल्लवी अशोक मामांना त्यांची रूम दाखवते. अशोक मामा म्हणतात, छान आहे रूम. आणि या खिडक्या कायम बंदच असतात का? तर पल्लवी म्हणते, हो बाबा, इथे दुबईमध्ये सगळ्याच बिल्डिंग मध्ये सेंट्रल एसी असतो, त्यामुळं दारा खिडक्या ह्या कायम बंद ठेवाव्या लागतात. पण गॅलरी आहे ना, तुम्ही गॅलरीमध्ये केव्हाही जाऊ शकता, तिथे तुम्हाला फ्रेश हवा भेटेल. तर अशोक मामा म्हणतात, बरं ठीक आहे. पल्लवी पुढे म्हणते की बाबा, तुम्ही आंघोळ करून घेता का? तुम्हाला फ्रेश वाटेल. तर अशोक मामा म्हणतात, नाही नको, मी हातपाय तोंडच धुईल नंतर. आता तरी सध्या मी थोडं शांत बसतो, असं म्हणत ते बेडवरती बसतात. पुढे पल्लवी म्हणते की बाबा, तुम्हाला वेगळ्या वर्गात आल्यासारखं वाटत असेल ना? तर अशोक मामा म्हणतात, नाही ग, एवढं काही नाही. पण थोडंसं वातावरण चेंज झालं की थोडाफार बदल जाणवतोच हा. पुढे अशोक मामा म्हणतात, पल्लवी, पोरं गोड आहेत ग फार. पल्लवी म्हणते की बाबा, तुम्हाला फार उद्धटपणाने बोलले, सॉरी बरं का त्याबद्दल. तर अशोक मामा म्हणतात, ठीक आहे ग, आता मुलं म्हटली की दंगाही करणार, पण चांगली मोठी झाली था मुलं. दिवस कसे भुरकन उडून गेले काहीच कळलं नाही. मोठी तर आता चांगली बोलायला लागली, लहान होती तेव्हा बोबडी बोलत होती. तर पल्लवी म्हणते, हो आता बघा कशी चुरू चुरू बोलतीये. पुढे अशोक मामा म्हणतात, मधली जरा बोजलेली वाटली ग, फार काही बोलली नाही माझ्यासोबत. तर पल्लवी म्हणते, हो ती फार काही बोलली नाही, कारण की तुमच्यासोबत अजून ओळख नाहीये ना, ओळख झाली की बघा कशी बोलेल. आणि तिचं बोलणं थोडं वेगळं असतं, आवडेल तुम्हाला. अशोक मामा पुढे म्हणतात, आणि मधला मात्र चांगला चंड आहे बर का, चांगला सुरू बोलतो तो. तर पल्लवी म्हणते, हो, ही सॉरी हा बाबा, त्याने तुम्हाला डायरेक्ट नावाने हाक मारली. तर अशोक मामा म्हणतात, हो, त्याला ना आतापासूनच चांगली सवय लावणार का पल्लवी, नाहीतर पुढे मोठेपणे तो असाच बोलेल. तर पल्लवी हो असं म्हणते. पुढे अशोक मामा म्हणतात, आणि अमित कधी येणार आहे ग? तर पल्लवी म्हणते की बाबा, त्याला यायला उशीर होईल, तो एका मीटिंग मध्ये अडकलेला आहे. तर अशोक मामा म्हणतात, बरं ठीक आहे. पल्लवी म्हणते, ठीक आहे बाबा, मग तुम्ही थोडा वेळ आराम करा, मी येतेस, असं म्हणत ती निघते. तेवढ्यात अशोक मामा पुन्हा एकदा पल्लवीला आवाज देतात आणि म्हणतात की पल्लवी ऐक ना. पल्लवी म्हणते, हो बोला ना बाबा. अशोक मामा म्हणतात की वर्ग नवीन आहे, वेगळा आहे, पण चांगला आहे. हे आजोबा याच वर्गामध्ये पहिल्या बाकावर बसणारे हुशार विद्यार्थी आहेत, हे त्यांना लवकरच कळेल, असं म्हणून ते थोडे मिश्किलपणे हसतात. पुढे त्यानंतर सर्वजण जेवायला बसतात. अशोक मामा म्हणतात, ए थांबा, वदन कवळे नाही म्हणायचं का? तर इरा म्हणते, आम्ही दिवाळीत म्हणालो होतो. पल्लवी म्हणते, पुन्हा एकदा म्हणा चला, असं म्हणून सर्वजण वदनी कवळ म्हणतात आणि जेवायला सुरुवात करतात. तर ईशान म्हणतो, हे काय, वांग्याची भाजी? तर इरा म्हणते की त्यामध्ये व्हिटॅमिन असतं, खा गुपचूप. अशोक मामा ईशानला समजावून सांगतात की बाळा, असं अन्नाला नावं ठेवू नये, पानात जे पडलेलं असतं ते सगळं खायचं असतं. तर ईशान म्हणतो, म्हणजे इथे बॉल ठेवलेला आहे तो सुद्धा खाऊन घ्यायचा का, असं म्हणून तो हसू लागतो. तर पल्लवी त्याला टपली मारत म्हणते की ईशान शांत बस, मस्ती करू नकोस. पुढे ती भैरवीला सुद्धा जेवायला आवाज देते. भैरवी येते आणि ती अशोक मामांसमोरच ताट घेऊन जेवायला बसते. पुढे अशोक मामा म्हणतात, काय ग, आणि अमित नाही येणार आहे का? तर पल्लवी म्हणते की बाबा, मी त्याला फोन केला होता, तो म्हटला मला यायला उशीर लागेल, तो एका मीटिंग मध्ये अडकलाय, तुम्ही तोपर्यंत थांबू नका, जेवून घ्या. तर अशोक मामा म्हणतात, ठीक आहे. तर ईशान म्हणतो की अशोक, तू त्याला आल्यावरती चांगलाच ओरड, असं म्हटल्यावरती पल्लवी पुन्हा एकदा ईशानला थोडीशी टपली मारते आणि म्हणते की सांगितलं ना आजोबा म्हणायचं. इरा म्हणते, तुझ्या काहीच लक्षात राहत नाही, तू सगळंच विसरतोस. तू बदाम खात जा, बदाम खाल्ल्यानं मेमरी शार्प होते. तर ईशान म्हणतो, पण मला एक कळत नाही, मी माझ्या एका आजोबांना चंदोबा म्हणतो, तर दुसऱ्या आजोबांना नुसतं आजोबा का म्हणायचं? तर इरा म्हणते की ते आजोबा मजा मजा करतात, तसे हे आजोबा मजा नाही करत म्हणून. तर ईशान म्हणतो, तरीच मला अमित बोलला होता. तर पल्लवी पुन्हा एकदा ईशानला थोडस टपली मारून म्हणते की तुला सांगितलं ना की बाबा म्हणायचं. ईशान म्हणतो, हा, तरीच मला बाबा म्हटले होते की तुम्ही फार स्ट्रिक आहात, तुम्ही त्याच्यावरती फार ओरडायचे. तर अशोक मामा म्हणतात, काय असं सांगितलं तुझ्या बाबाने तुला? मी त्यांचे किती लाड पुरवायचो हे नाही सांगितलं का, काय ग मोठे? तर इरा म्हणते, नाही, बाबाने आम्हाला असं काहीच नाही सांगितलं. बाबाने सांगितलं की तुम्ही त्याच्यावरती फार ओरडायचे, त्याला मारायचे, म्हणूनच बाबा तुमचा ऐकायचा. आणि तो तुमचा ऐकायचा म्हणूनच बाबा तुमचा फेवरेट होता. पण अनिश तसा नव्हता. अनिश तुमचं काहीच ऐकायचं नाही, त्याच्यामुळं तुम्ही अनिश खूप मारायचात. आमच्या शाळेत म्हणतात की असं मुलांना मारायचं नसतं, ते रॉंग असतं. तर पल्लवी म्हणते, बर पुरे झाल्या गप्पा, आता चला जेवायला सुरुवात करा. सर्वजण जेवायला सुरुवात करतात. ईशान पुन्हा एकदा मध्येच म्हणतो की अशोक, मला एक सांग, म्हणजे आजोबा, मला तुम्ही एक सांगा की आमच्यासाठी तुम्ही काय गिफ्ट आणलेलं आहे? तर पल्लवी म्हणते की आजोबा असेपर्यंत तू जर त्यांचं सगळं ऐकलं ना, तर ते तुला नक्की गिफ्ट देतील. तर ईशान म्हणतो, नाही म्हणजे एवढ्या वर्षामधून ते आलेले आहेत, मग काहीतरी आणलंच असेल ना. तर पल्लवी म्हणते की तू शांतपणे जेव, मग तुला गिफ्ट मिळेल.
भैरवी म्हणते, "जाऊ दे ना ताई, आपले आई-बाबा येताना काहीतरी घेऊन येतात ना यांच्यासाठी, त्याच्यामुळे तो विचारतो. आणि तसंही ईशान प्रत्येकाला नाही जमत असं मुद्दामून कोणासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन यायला." असं म्हणत भैरवी ताट उचलून तिथून निघून जायला लागते. तर पल्लवी म्हणते, "आता तू कुठं निघालीस?" तर भैरवी म्हणते, की "माझा कॉल आहे. मी कॉलवरती बोलता बोलता जेवेल." असं म्हणत ती तिथून निघून जाते. पुढे पल्लवी म्हणते, "बरं तुम्ही सुरुवात करा जेवायला." असं म्हटल्यावरती इकडे इरा मात्र काहीतरी संयमीच्या ताटामध्ये टाकते आणि त्या दोघींची भांडणं सुरू होतात. ईशा सुद्धा ते काकड्या डोळ्यावरती ठेवून मस्ती करायला सुरुवात करतो. यामध्ये पल्लवीची मात्र चांगलीच धावपळ होते. ती सर्वांना शांत करायचा प्रयत्न करते, तर अशोक मामा तोंडावरती हात ठेवूनच बसतात. पुढे सर्वांची जेवण झाल्यानंतर अशोक मामा हे शतपावली करत असतात. पल्लवी येते आणि ती ईशान, इरा आणि संयमीला म्हणते, "तुमचं हे सगळं बास करा आता. आजोबा एकटेच आहेत. जा त्यांच्यासोबत जाऊन थोड्या तुम्ही गप्पा मारा." सर्वजण उठतात पोरं आणि ती अशोक मामाकडे येतात. इरा म्हणते, की "आजोबा तुम्ही काय करताय?" तर अशोक मामा म्हणतात, की "मी शतपावली करतोय. कसं असतं बाळा, जेवल्यानंतर 100 पावलं चालायची असतात. म्हणजे पोटातलं सगळं काही जिरतं." तर ईशान म्हणतो, "मग धावलं तर? मग 50 पावलंच चालतील ना? ठीक आहे, मग मी आता धावतोच." तर अशोक मामा म्हणतात, की "बाळा, जेवल्यानंतर असं धावायचं नसतं." ईशान म्हणतो, "हाऊ बोरिंग. चला मग मी तुम्हाला गेम खेळायला शिकवतो." असं म्हणत ते सर्वजण बसतात. संयमी म्हणते, "ईशान, आजोबा चांगले चालत होते ना, कशाला तू उगाचच त्यांना बोर करतोयस?" तर अशोक मामा म्हणतात, "नाही, बोर नाही होते, बोल ना ईशान." तर ईशान म्हणतो, "हे बघा आजोबा, मी तुम्हाला जंगल रानची गेम शिकवतो. त्यामध्ये चाललं नाही तरी सुद्धा तुमचे 100 पावलं होतील." तर अशोक मामा म्हणतात, "छे छे, नको मला असा गेम." तर पुढे मग ईशान म्हणतो, "मग तुम्हाला फुटबॉल शिकवतो." तर अशोक मामा म्हणतात, की "नको, फुटबॉल नको. फुटबॉल हा काय गेम झाला का?" संयमी म्हणते, "अरे त्यांना माहित नसेल फुटबॉल काय असतो ते." अशोक मामा म्हणतात, "न माहित असायला काय झालं? मला माहिती की फुटबॉल काय असतो ते. एकाने बॉल लाथाडायचा आणि बाकीच्या 20 जणांनी जीवाच्या आकांताने त्या बॉलच्या पाठीमागे पळायचं. हा काय खेळ झाला का?" तर ईशान म्हणतो, "मग तुम्हाला क्रिकेट आवडतं का? तुमचा आवडता क्रिकेटर कोणता?" तर संयमी म्हणते, "त्यांना आताचा क्रिकेटर सुद्धा माहित नसणार आहे." तर ईशान म्हणतो, की "चंदोबाला तर बुमराह आवडतो." अशोक मामा म्हणतात, "अरे ते क्रिकेट काय खेळ झाला का? मी तर आजकाल तो पाहत पण नाही. खेळ कसा खो-खो, कबड्डी यासारखा असावा. त्यामध्ये कसा कस लागतो. कस माहिती का काय असतं ते?" तर ईशान म्हणतो, "नाही माहिती." अशोक मामा म्हणतात, "बरं जाऊ दे, चला मी जातो झोपायला. मोठे, जा माझ्यासाठी थोडं पाणी घेऊन ये." असं म्हटल्यावरती संयमीला फार राग येतो. ती उठते आणि ती म्हणते, की "संयमी, माझं नाव संयमी आहे. मला ते मोठी बोललेलं अजिबात आवडत नाही. स वरती टिंब, य आणि मी. सिंपल आहे. संयमी एवढं बोलता येत नाही का? मला ते मोठी अजिबात म्हणायचं नाही. समजलं? इथून पुढे संयमीच म्हणायचं." असं म्हटल्यावरती पल्लवीला सुद्धा जाम राग येतो आणि ती तिच्यावरती हातच उगारते. तर अशोक मामा पल्लवीला अडवतात आणि तिथून जायला निघतात. पल्लवी म्हणते, की "सॉरी बाबा." पण अशोक मामा मात्र काहीच न बोलता तिथून निघून जातात. ते इकडे बेडरूम मध्ये येतात. तिथे वेणू असते. वेणू म्हणते, की "अरे बापरे, एवढा राग आलाय की तुम्हाला बायकोसोबत सुद्धा बोलायचं नाहीये." अशोक मामा म्हणतात, "काय बोलू? तरी तुला मी सांगितलं होतं की मला तिकडे यायचंच नाहीये. तरी सुद्धा तुझ्या आग्रहाखातर मी इकडे आलो. पाहिलंच ना आता काय झालं ते." अशोक मामा पुढे म्हणतात, की "एकालाही शिस्त नाहीये. मोठ्यांसोबत कसं बोलावं ते कळत नाही." तर वेणू म्हणते, "अहो मुलं आहेत ती." अशोक मामा म्हणतात, "मुलं असली म्हणून काय झालं? आपण नव्हतो का कधी मुलं? मग मुलंच आहेत ना ती. काही गवत नाहीये नुसतंच वाढायला." तर वेणू म्हणते, "अहो आत्ताची पिढी वेगळी, त्यांची संस्कृती वेगळी, देश वेगळा." ते- अशोक मामा म्हणतात, "पण मोठ्यांसोबत कसं बोलायला हवं ते कळायला हवं आणि मोठी जे काही बोलली ते कोणत्या संस्कृतीत, देशात आणि पिढीत बसत नाही. ते अयोग्यच आहे. हे सगळं त्या अमितमुळं होतंय. अमितनेच पोरांना शेपारून ठेवलंय. मी जर त्यांचा बाप असतो ना तर वेणू म्हणते, "तर काय तुम्ही त्यांना छडीनं मारलं असतं जसं तुम्ही अनिशला मारत होतात तसं?" "अहो, ती मुलं आहेत, अल्लड आहेत, लहान आहेत, घ्या थोडं समजून." तर अशोक मामा म्हणतात, "हे बघ वेणू, एकटेपणा नको म्हणून मासळी बाजार जायचं हे मला पटत नाही." तर वेणू म्हणते, "अहो पण आता तुम्ही इथे आलाच आहात, तर मग जरा शांत राहा. तुम्ही काहीच बोलू नका. ते जे काही करतात, बोलतात ते नुसतं पहा. त्याच्यावरती तुम्ही चिडू नका. आणि तसंही नाही तरी तुम्ही मोठे आहात ना, मग तुम्ही समजून घ्यायला नको का?" तर अशोक मामा म्हणतात, की "हे बघ आता मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये." इकडे पल्लवी ही संयमीला चांगलीच झापते. ती म्हणते, की "तू का बोललीस अशी आजोबांसोबत?" तर संयमी म्हणते, की "ते मला का सारखं मोठी-मोठी म्हणतात? ते मला खूप इरिटेटिंग वाटतं. माझं नाव संयमी आहे. ते नाव घ्यायला त्यांना काय प्रॉब्लेम आहे?" तर पल्लवी म्हणते, "ते तू सांगायची गरज आहे. ते मोठे आहेत आणि तसंही तू एरवी म्हणत असतेस ना, मी मोठी आहे, मोठी. मग तेच म्हणाले ते मोठी तुला, तर मग काय प्रॉब्लेम झाला?" तर संयमी म्हणते, की "हे बघ प्लीज, मला त्यांच्या अशा गोष्टीमुळे खूप इरिटेट होतंय."
तर पल्लवी म्हणते, आणि तू काय बोललीस त्याचं काय? इरा, ईशान तुम्ही सगळेजण त्याच्यासोबत कसं वागतात ते त्याच्यामुळे त्यांना नसेल इरिटेट होत का? ते नाहीत तसं काही बोलले. आणि असं काय का तुला आयुष्यभर त्यांच्यासोबत जुळून घ्यायचंय का? 4 दिवस आलेले आहेत, चांगलं बोला, राहा, एवढंच. माझ फक्त एवढीच इच्छा आहे की तुमच्यामध्ये चांगला बॉन्ड निर्माण व्हावा. तुम्ही काय आहेत ते त्यांना कळावं आणि ते काय आहेत तुम्हाला कळावं, एवढीच माझी इच्छा आहे. तर ते 4 दिवस सुद्धा तुला चांगले बोलता येत नाही का त्यांच्यासोबत? तर संयमी म्हणते, "अगं मम्मा, मी फक्त त्यांना माझं नाव सांगितलं." तर पल्लवी म्हणते, की "तू कोणत्या टोनमध्ये बोललीस तुला माहितीये ना? उगाचच आता नाटक करू नकोस. तू त्यांच्यासोबत खूप हार्श बोलली हे तुला सुद्धा चांगलंच माहितीये. आणि बाय द वे तुला एक सांगते तुझ्या माहितीसाठी, की तुझं जे नाव आहे ना संयमी, ते त्यांनीच ठेवलेलं आहे." तर संयमी चिडते आणि ती मोठ्यानेच म्हणते, "व्हॉट मॉम, प्लीज डोंट मेक मी हेट माय नेम. मी 18 वर्षाची झाल्यानंतर पहिलं माझं नाव चेंज करणार आहे. त्यांनी दिलेलं मला काहीच नकोय." असं म्हटल्यावरती पल्लवी चिडते आणि मोठ्याने संयमी असं ओरडत तिच्यावरती हात उगारते. तिथे भैरवी येते आणि ती म्हणते, "काय चाललंय? तू तिला मारणार आहेस?" पल्लवी म्हणते, "हो, मी तिला मारणार आहे. तिचा आगाऊपणा वाढतच चाललेला आहे." पुढे पल्लवी म्हणते, की "तुला जर असं वाटत असेल ना संयमी, की तुझा हा आगाऊपणा मी सहन करून घेईल, तर असं अजिबात होणार नाहीये." तर भैरवी म्हणते, "बरं, इट्स ओके, मी तिला समजावून सांगते." असं म्हणत ती संयमीला घेऊन बेडरूममध्ये जाते. पुढे ती संयमीला म्हणते, की "बोल आता, काय झालं होतं बाहेर नक्की?" तर संयमी म्हणते, "जाऊ दे ना माऊ, आता जे झालं ते झालं. मग आईने मला ओरडा दिलेला आहे. आता तू नको मला ओरडूस." तर भैरवी म्हणते, की "मी तिच्यावरती नाही ओरडणार. मला फक्त सांग की काय झालं होतं?" असं म्हटल्यावरती संयमी थोडी रिलॅक्स होते आणि सांगते, की "मला एक सांग माऊ, तू इथे 2 दिवस का थांबलेली आहेस? आपण मज्जा करता यावी म्हणून ना. पण हे आजोबा आल्यापासून तशी काहीच मला मज्जा येत नाहीये. सतत आपण एका हॉस्टेलमध्ये बंदिस्त असल्यासारखं मला वाटतंय. त्यांच्यामुळे मला काहीच करता येत नाहीये, मज्जा सुद्धा येत नाहीये." तर संयमी म्हणते, "अगं ते पहिल्यांदाच आलेले आहेत ना, त्याच्यामुळे आता मी परत 3 महिन्यानंतर परत मला लीव्ह मिळाल्यावरती येईलच ना, मग तेव्हा आपण मज्जा करू." तर संयमी म्हणते, "ते काय माझ्यामुळेच पहिल्यांदा आलेत का? त्यांनाच इथे यायचं नव्हतं. माझं बॉन्ड आजीसोबत होतं. कोकणातल्या आजी-आजोबा सोबत सुद्धा आहे, पण यांच्यासोबत नाहीये. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना, की मी यांच्यासोबत असं चांगलं बोलावं, तर ते मला नाही जमणार माऊ." तर भैरवी म्हणते, "जाऊ दे, सोड, चल झोप आता." तर संयमी म्हणते, "तुला खरंच वाटतं माऊ, की मला झोप येणार आहे? आता उद्या सकाळी उठल्यावरती बाबाचा ओरडा खावा लागणार आहे. मला चांगलंच माहिती मम्मा आता त्याला चांगलाच मिर्च मसाला लावून सांगणार आहे." तर इकडे अमित हा ऑफिसवरून घरी आलेला असतो. पल्लवी त्याला पाणी देते. अमित म्हणतो, "काय एवढा आवाज कसला चालला होता आतमध्ये?" पल्लवी म्हणते, की "मी संयमीला झापत होते." तर अमित म्हणतो, "का? काय झालं होतं?" पल्लवी म्हणते, "काही नाही, आमच्या मधलं आहे." तर अमित म्हणतो, "हे बरं आहे, तुम्ही एकमेकींसोबत सतत भांडत असतात आणि विचारलं की म्हणतात आमच्यातले. तुमचं चांगलंच चालू आहे हे." तर पल्लवी म्हणते, "कसं आहे ना, की मी एकटीच पोरांना सांभाळते ना, त्याच्यामुळे मी असं म्हणते." अमित म्हणतो, "अरे वा, म्हणजे गेले 4 दिवस या अख्ख्या सुनसान हवेलीमध्ये ती पोरं एकटीच राहत होती, मी नव्हतोच इथे." तर पल्लवी म्हणते, की "हो, तुला चांगलंच माहितीये ना, की आज बाबा घरी आलेले आहेत. पोरांचं आणि बाबांचं पहिल्यांदाच समोरासमोर येणं होणार आहे. तरी सुद्धा तू घरी लेट आला." तर अमित म्हणतो, "अगं, जाऊ दे, थांब जरा, तू बस इथे." असं म्हणत तो प्रेमाने तिचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो, की "मला एक सांग, की प्रवास कसा झाला? फार त्रास नाही ना झाला?" तर पल्लवी नाही असं म्हणते. पुढे अमित म्हणतो, "अगं, मला यायला आज उशीरच होणार होता. काय झालं, गेले 4 दिवस सगळी कामं घरातूनच होती. एक पण मीटिंग मला अटेंड करता आली नाही. त्याच्यामुळं आजची मीटिंग मला अटेंड करावीच लागली. ती खूप महत्वाची होती." पल्लवी म्हणते, "कसली मीटिंग होती?" तर अमित म्हणतो, "1 मिनिट तुला दाखवतो." असं म्हणत तो एक एन्व्हलप काढतो आणि पल्लवीला दाखवत म्हणतो, की "हे घे, मी आर्ट गॅलरीचं फायनल केले." असं म्हटल्यावरती पल्लवीला फार आनंद होतो आणि ती म्हणते, की "वा, किती छान झालेलं आहे, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन." असं म्हणत ती त्याला मिठी मारते आणि म्हणते, की "तुझं इतक्या वर्षाचं स्वप्न फायनली पूर्ण झालं." आम्ही सुद्धा हसतो आणि तो म्हणतो, की "प्लीज आता पोरांना सांगू नको, नाहीतर ते आता मला गाडी काढायला लावतील आणि म्हणतील, की मॉलमध्ये चल पार्टीला." तर पल्लवी हसते. पुढे अमित म्हणतो, "पण प्रश्न फक्त एकाच गोष्टीचा आहे." तर पल्लवी म्हणते, "माहितीये बाबांना कसं सांगायचं आर्ट गॅलरीचं." आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.